अरे सागर, तू जांभई का थांबवतोयस? अरे अभ्यास करताना जांभई घेतली तर चांगली नाही वाटत. अरे तुझा चेहरा का वाकलाय आणि डोळ्यात पाणी का आलंय? अरे माझं डोकंही थोडं जड वाटतंय. काय झालं रे? ज्ञानेश, सागर जांभई दाबत होता म्हणून त्याला त्रास होतोय रे. हो, हेच जंबू वेग धारणाचे लक्षण आहे. डोके, डोळे, कान यांना भयंकर त्रास होतो. आता बरं वाटतंय. म्हणून सांगतोय जांभई दाबू नको. बरोबर, नैसर्गिक वेग कधीही धारण करू नये. खूप झोप येते, प्रॅक्टिकल पण लिहायचं आहे म्हणून झोप दाबतोय. अरे डोळे लाल झालेत तुझे, झोप का दाबतोयस? अरे हो, तू तर पुस्तक धरूनच डुलकी घेतोय. नाही, झोप दाबून ठेवली तर अभ्यास नाही होणार. कोण झोप दाबतो इथं? प्रणव, ज्ञानेशचे डोळे लाल आहेत, तो झोप दाबतोय म्हणून त्याचे डोळे लाल व डोके जड पडलंय. हेच निद्रावेग धारण. झोप दाबली की डोकं दुखी, चिडचिडापण, एकाग्रता कमी होते आणि डोकं पण दुखते. म्हणजे झोप आली की थोडं झोपायला हवं का? नक्कीच हो. योग्य वेळी झोपलं तर बुद्धी, एकाग्रता आणि ऊर्जा वाढतो. हो, आता 15 मिनिटाचा पॉवर नॅप घेतो आणि अभ्यासाला परत सुरू करतो. पळून आले पुन्हा दमला आहे. भेट सुरू आणि श्वास रोखून. सीमा, श्वासले कधीच धारण नाही केला पाहिजे, त्यामुळे शरीरात त्रास होतो, अस्वस्थता निर्माण होते. आणि आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे का श्वासवेग धारण केल्यानंतर दमा लागतो, छातीमध्ये जडपण येतो आणि चक्कर सुद्धा येऊ शकते. पण आई खूप नक्की करतायस ते गंभीर श्वास घे. असंच हळूहळू श्वास घे. आता बरं वाटतं ना हळू श्वास घे. श्वासले जोडणे टाळा आणि स्वस्थ राहा. फार भूक लागली, असाइनमेंट पण लिहायची म्हणून मी जेवत नाही. अरे असं भूक का दाखवतोस? चेहरा का फिका पडलाय तुझं? अरे हो, तुझ्या पोटामधून आवाज पण येत आहे. ठीक तर आहेस ना? काय झालं शुभम? ज्ञानेश हा भूक दाबत आहे म्हणून याला त्रास होतोय. हेच तर शुभावेग धारण, अशक्तपणा, डोकेदुखी हेच त्याची लक्षणे. हो, मग भूक लागलीस की लगेच खायला हवं काही? इशारा आहे, भूक दाबू नये, खाल्ल्यावरच ऊर्जा मिळते. बरोबर ज्ञानेश, आता आधी जेवतो मगच असाइनमेंट लिहितो. हो, आरोग्य प्रथम.